त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं विनंती आहे. चला मॅच लगेच सुरू करायची आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष सन्माननीय माडी धुळे सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. धन्यवाद तुषारजी शिंदे सर आणि धन्यवाद राहुलजी चव्हाण. नमस्कार मित्रांनो, बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2025 ची स्पर्धा आपण एन्जॉय करतो. आणि आता आपल्याला रेग्युलर गटामधून RD11 चांदप संघाचे रवींद्रजी भोईर साहेबांना विनंती, आपण या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण या मंचावरती ही आयोजकांच्या वतीने विनंती आहे. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स माडी सर, प्लीज कंटिन्यू. चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. सामन्याला सुरुवात झाली. रेग्युलर गटातून पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. आणि आता आपण थेट जातो मॅचच्या दिशेने. एका बाजूला टीम कानोर बॉईज कानोरा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला वानिवली संघ. खऱ्या अर्थाने आज बदलापूर नगरीमध्ये प्रथमच जय हनुमान क्रिकेट संघ वानिवली हा प्रथमच या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट आल्यानंतर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला मिड ऑफ वरून सरळ लॉंग ऑफ कडे, तोपर्यंत मिळाली एक सिंगल धाव. स्ट्रायकिंगला जयेश होते आणि आता प्रतीक अशी सलामीची जोडी पाहायला मिळते. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये ऋतिक रसाळ हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. पहिले षटक हाताळण्यासाठी मॅन्डेटरी पॉपअप प्लेमध्ये आपण आहोत. खेळाचं पहिलं सत्र अत्यंत सुंदर स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात. आता दिवस क्रमांक 3 आणि तिसरी रजनी पाहायला मिळेल. बॉल चाललाय बिडॉनच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. पहिला या इनिंगचा दर्जेदार चौकार. ते आक्रमण हल्ला चढवण्याचा प्रयत्न फलंदाज करतात. सलामीला येत असताना पूर्णपणे पापाप्लेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घ्यायचा आहे. बॅटिंग करणारी टीम जय हनुमान क्रिकेट संघ वानिवली संघाला ओव्हर द विकेट. हो, यावेळेस ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो जज करतायत. धावत पळत चेंडूपर्यंत पोहोचलेत. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. फलंदाज झालाय बाद. पहिला धक्का लागेल टीम जय हनुमान वानिवली संघाला. फलंदाज बाद. सत्रामध्ये आपण पाहतोय या चांगली दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळेल. अंडर फ्लड लाईट्समध्ये हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने पहिला सामना डेली शेड्यूलमधून पहिला सामना आपण पाहिला. या अगोदर RD11 चांदप वर्सेस
जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव आणि जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईने तो सामना जिंकला आणि आता लगेचच रेग्युलर गटामधून पहिला सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचं हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि या क्रीडानगरीमध्ये चालू असलेले एक दर्जेदार स्पर्धा सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आपण पाहतोय. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आपण पाहतोय. फिल्डिंग रेस्ट्रिक्शनमध्ये थोडंसं बदलाव करत असताना लक्षात असू द्या, जास्त वेळ घेऊ नका. खास करून गोलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती राहील. राऊंड विकेट टॅप करण्याचा प्रयत्न पॉईंटमध्ये आपण पाहतोय. फक्त सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. सिंगल मिळाली आहे आणि या सिंगलच्या जोरावरती संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. षटक क्रमांक पहिलं ऋतिक रसाळवरती जिम्मेदारी देण्यात आली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो सातत्याने अलीकडच्या काळामध्ये पाहिलं तर कानूर बॉईज कानूर संघ भरपूर स्पर्धा कव्हर करत होता आणि अक्षय देशमुख सारखा एक नामवंत गोलंदाज पहिलं षटक नेहमी त्याला हाताळताना आपण पाहिलेलं आहे. परंतु आता काहीतरी वेगळी स्ट्रॅटर्जी वानिवली संघाच्या बरोबरात आखण्याचा प्रयत्न आहे टीम कानूर बॉईज कानूर संघाचा. अक्षय MS05 यूट्यूबर आहेत, त्यांनीच पुरस्कृत केलाय संघ. बॉल चाललाय यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपत असताना संघाची धावसंख्या 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. बॅटिंग करत असताना फलंदाज प्रतीक बाद झाला. एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि आता जयेशच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहतोय. मैदानाच्यामध्ये न्यू बॅटर इन 8 नंबर 3च्या पोझिशनला शरद आलेत. संघाची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 10, एक बाद 10. तब्बल 1 लाख रुपयाचे प्रथम पारितोषिक असणारी स्पर्धा आपण पाहतोय. सेवा फाउंडेशन एक सामाजिक संस्था आहे आणि या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर अनेक चांगले चांगले उपक्रम या संस्थेने राबवलेले आहेत. नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर असेल, बाल आरोग्य शिबिर असेल, महिला आरोग्य शिबिर, त्यानंतर आपण पाहिलं तर स्वच्छता अभियान, वृक्षारोपण अभियान, असे वेगवेगळे उपक्रम, शिवजयंती उत्सव असेल, रक्तदान शिबिर असेल, अनेक या ठिकाणी आपण पाहतो या सेवा संस्थेच्या वतीनं प्रोग्राम आणि उपक्रम राबवले जात आहेत. काही विशेष सन्मान आपण मंचावरती या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय रवींद्रजी भोईर साहेब समाजसेवक उद्योजक यांचा विशेष सन्मान आपल्या मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. श्रीमान सन्माननीय रवींद्रजी भोईर साहेब यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय अध्यक्ष साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय रवींद्रजी भोईर साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. हे ऋणानुबंध कायम आपण असेच ठेवावेत हीच माफक अपेक्षा आयोजकांची असते. या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान त्यांचं आहे. सन्माननीय रवींद्रजी भोईर साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. साई गावचे उद्योजक सन्माननीय अनंतजी भोपी साहेब यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्मान्य श्रीमान अनंतजी भोपी साहेब त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. साई गावचे उद्योजक आणि समाजसेवक ते आहेत, त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्मान्य अध्यक्ष साहेब सुनीलजी यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जातोय. हे ऋणानुबंध कायम आपण असेच ठेवावेत इतकीच माफक अपेक्षा सर्वांकडून असते आणि सर्व मान्यवर पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान. सन्माननीय दीपकजी सोनावणे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी झाले. खरं तर आयोजनामध्ये त्यांचा देखील खूप महत्त्वाचा सहभाग आहे. दीपकजी सोनावणे साहेब आपलं देखील स्वागत आहे. आणि आता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जातोय. मॅडी सर.
षटक क्रमांक 2 मध्ये अक्षय ओर द विकेट. हो या ठिकाणी आपण पाहतोय स्लाइस करण्याचा प्रयत्न, फटका फसला, आणखीन एक धक्का लागेल. टीम जय हनुमान वानिवली संघाला फलंदाज बाद. मला पाहायला मिळेल काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपण्यात आलाय. अगदी आपण पाहतो लेटकटचा फटका होता. असं वाटलं होतं की चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होईल आणि एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी बनवण्यात येईल, परंतु तिथे फटका फसलाय. बॅटर बाद होत आहेत. लखन अगदी आपण पाहतो बॅक टू बॅक 2 विकेट मिळालेत अक्षय देशमुखला. गोलंदाजाची खासियत आहे आपण पाहिलं तर सध्या तरी चांगला दर्जेदार खेळ अक्षय देशमुखचा आपण पाहिलेला आहे. सध्या आयकॉन म्हणून हा खेळाडू बऱ्याच स्पर्धेमध्ये आपण पाहिलेला आहे. बदलापूर प्रीमियर लीग असेल, अंबरनाथ तालुका प्रीमियर लीग अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अक्षय देशमुखला खेळताना आपण नेहमीच पाहिलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर आता सेकंड ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करतो आहे. सेकंड पॉवर प्ले P2 मध्ये दर्जेदार गोलंदाजी त्याने केलेली आहे. टीम कानोर बॉईज कानोर या संघासाठी. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल मुख्य अतिथी कक्षाच्या एंडकडून हे षटक आहे. हो यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वॉट कॅच, ब्रिलियंट, आउटस्टँडिंग कॅच. फलंदाज होईल बाद आणि विकेट टिक संपादित केली आहे अक्षय देशमुखने. फलंदाज होईल बाद, आणखीन एक धक्का लागेल. टीम जय हनुमान वानिवली संघाला फलंदाज बाद. पट्टीआर सर्कलच्या आतमध्ये बरोबर आपण पाहिलं तर मिडॉन आणि मिड विकेटच्या शॉर्ट मिड विकेटच्या मधोमध अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू झेल टिपण्यात आलाय. नकुल राऊत होते त्याने मात्र प्रतिम झेल टिपला. स्वतःची अगदी आपण पाहतोय पूर्णपणे डाईव्ह लगावली आहे आणि हा झेल त्याने कॅरी केलाय. काय जबरदस्त कौतुकास्पद कामगिरी आहे आणि संघाचे पाठीराखे सुद्धा त्याला कौतुकाची थाप देत आहेत. टाळ्यांचा प्रतिसाद होतोय. अगदी आपण पाहतो का होऊ नये, कारण तसा झेल त्याने टिपलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा वारंवार दाखवण्यात येत आहे. 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. दर्जेदार स्पर्धा आहे. लश ग्रीन आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळेल. जणू काही इंटरनॅशनल लुकप्रमाणे अगदी आपण पाहतोय जणू इंटरनॅशनल क्रीडानगरीवरती हा सामना चालू आहे अशी फिलिंग या ठिकाणी प्रत्येक ग्रामीणच्या खेळाडूला येत असेल. गोलंदाज अक्षय एका पाठोपाठ फलंदाज बाद झाले. अगदी आपण पाहतो बॅक टू बॅक या ठिकाणी स्वस्तामध्ये फलंदाज माघारी परतले. जणू काही पत्त्यांचा बंगला कोसळतो ना तसा डाव जय हनुमान वानिवली संघाचा कोसळत चाललाय. कानोर बॉईज कानोर संघाच्या विरोधात आजच्या लढती तुम्हाला अत्यंत दर्जेदार पाहायला मिळणार आहेत. मोठे संघ आहेत, वेगवेगळ्या बेल्टमधील बदलापूर वांगणीचे काही स्थानिक संघ आहेत आणि त्यांना फाईट करणारे संघसुद्धा अगदी आपण पाहतो मग कर्जत असेल, खोपोली असेल, वानिवली संघ जो रसायनी मोहपाडा या बेल्टमधील संघ. हो बॅटची लिडिंग एज. पुन्हा एकदा आपण पाहतो एसटी रक्षक डाऊन दी बॉल. आणखीन एक साधा सोपा सेल टिपला जाईल. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल बॅटर कौशलला सुद्धा माघारे. 1 मोर विकेट डाऊन. नंतर होणारा सामना असणार आहे जय ताडोबा कळम संघ आणि काप्रे सिद्धी पाले. एका बाजूला विजय कोलेकर, मनीष कोलेकर यांचा संघ तुम्ही पाहणार आहात इन ॲक्शनमध्ये आणि दुसऱ्या बाजूला कर्जत तालुक्यातील एक दिग्गज संघ अर्थात जय ताडोबा कळम संघ आपण पाहणार आहोत. धावसंख्या धावपलकावरती पूर्णपणे स्थिरावली आहे
रोहन आम्हाला सांगतायत पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या 10 धावा त्याच धावा धाव पुस्तकावरती अद्यापर्यंत कायम आहेत, कारण या षटकामध्ये एकही धाव अक्षय देशमुखने खर्च केलेली नाही आहे. अगदी आपण पाहतो एक चांगलं प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या वतीनं सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनीलजी जाधव साहेब, उपाध्यक्ष विनोदजी सोनावणे असतील, केतनजी जाधव जे सचिव आहेत, खजिनदार अभयजी सोनावणे सह खजिनदार संतोषजी सोनावणे आणि आमचे सगळे सदस्य मंडळी, मग गौतमजी सोनावणे असतील, ॲडव्होकेट आनंदी सोनावणे, त्यानंतर सिद्धेश सोनावणे असेल आणि तेजस जाधव, सगळ्याच मंडळीची अफाट मेहनत आहे. हो शेवट गोड करण्याचा प्रयत्न अक्षय देशमुखचा आणखीन एक मैदान षटक या ठिकाणी आपण पाहिलं. गोलंदाज अक्षय देशमुखच्या नावावरती राहिलाय. एकंदरीत या स्पर्धेतील तिसरं मैदान षटक म्हटलं जाईल अक्षय देशमुखच्या नावावरती. आणि आता आपण पाहतो धावसंख्या स्थिर आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीम जय हनुमान वानिवली संघ पोहोचली आहे एकंदरीत 5 बाद 10 या अंकावरती. परंतु अगदी आपण पाहतो मैदान षटक अक्षय देशमुखची गोलंदाजी आवडली असेल ना, तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. या स्पर्धेमधील तिसरं मैदान षटक पाहायला मिळालंय. अगदी आपण पाहतो कालच्या रात्रीमध्ये विवेक वाडेकर संघाचा कपिल पाटील या गोलंदाजाने दर्जेदार मैदान षटक हाताळलं. त्यानंतर या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर RD11 चांदप संघाचा गोलंदाज विवेक त्यांनी मात्र मैदान षटक हाताळलं आणि लगेचच आजच्याच दिवस रात्रीमध्ये आपण पाहतोय तिसरं मैदान षटक पाहायला मिळालं ते अक्षय देशमुखचं. चांगली गोलंदाजी आहे, दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. जणू काही गोलंदाजीचा तुपखाण आहे कानोर बॉईज कानोर या संघाकडे. ऋतिक रसाळसारखा एक वेगवान गोलंदाज आहे. त्यानंतर अक्षय देशमुख. षटक क्रमांक आता 3 मध्ये तेजस राऊत येत आहेत. बडीम पेसर हा गोलंदाज आहे. राऊंड विकेटने तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ लेन आणि आपण पाहतोय त्याच्यावरती केलं आक्रमण. पहिल्या सवालवरती तेजस राऊतचं केले भव्य स्वागत. बॉल सीमा पार, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिला बार षटका. गणेश आपण पाहतो आमच्या समवेत जोडले गेलेत. अगदी क्रिकेट विथ म्युझिक हे दुहेरी संगम आहे आणि आज DJ गणेश डान्सिंग अंपायर सुद्धा आहेत. लक्षात असू द्या, जुगलबंदी झालीच पाहिजे. हो या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी गती कमी केली आहे. लाईन लेंथ अप्रतिम पाहायला मिळाले. अगदी आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय. समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अष्टीरक्षकाच्या चेंडू हातामध्ये जाऊन विसावतो तोपर्यंत डॉट बॉल. राऊंड विकेटने पहिला चेंडू शॉर्ट ऑफ प्लेनचा होता, परंतु आता ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना कमबॅक केलाय गोलंदाज तेजसने. यावेळेस आपण पाहतोय गली पॉईंटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, ज्या ठिकाणी यूट्यूबवर अक्षय 05 हे तुम्हाला पाहायला मिळतील. जर त्यांच्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्राम या पेजवरती जाऊन लक्षात असू द्या अक्षय 05 या चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता. आणि आज त्यांच्याच माध्यमातून हा ड्रेस कोड आणि हा संघ बांधण्यात सुद्धा आलेला आहे. ही माहिती आम्हाला मिळाली आहे आमचे अत्यंत जवळचे मित्र नकुल राऊत यांच्याकडून. हो बॅटची कडा, मागे चालला बॉल. ST रक्षक बीट. वैभव चेंडूला गॅदर करतात, परंतु आता धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. डॉट बॉल आणखीन एक टाकला जाईल. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. सुरुवातीला आपण पाहतो ऋतिक रसाळचं पहिले षटक 10 धावांचं, त्यानंतर मिडन षटक आणि त्यानंतर आता तेजस राऊत जसा गोलंदाजीवरती आला. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्याने मात्र कमबॅक केलाय. यापेक्षा चांगलं कमबॅक गोलंदाजाकडे काय असू शकतं. हो धीम्या गतीचा बॉल
गती कमी केली. अर्ली बॅट स्विंग तुम्हाला पाहायला मिळाला. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. कडेकडेच तो करण्याचा प्रयत्न पदर लालित्य नाही आहे. पायामध्ये कोणत्या प्रकारचा फुटवर्क नव्हता. आणि आता आणखीन एक चेंडू डॉट टाकण्यात आलाय गोलंदाज तेजस राऊतच्या वतीनं. शेवटचा बॉल स्टील 1 to go. धाव संख्या धाव पुस्तकावरती आपण पाहतोय 17 रन्स. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉलच बॅक ड्राईव्ह. पुन्हा एकदा आपण पाहतो बुडाफ वरून शतरक्षक पुढे आलेत. चेंडूला गॅदर करतात. कोणती धाव मिळणार नाही. षटक क्रमांक 3चा खेळ सुद्धा संपलेला आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो जय हनुमान वानिवली संघ जो खऱ्या अर्थाने बदलापूरमध्ये पाहुणा संघ आहे आणि त्या संघाची धाव संख्या धाव पुस्तकावरती आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 17 धावा. या क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की या क्रीडानगरीमध्ये आम्हाला खेळायचं आहे. सातत्याने आपण पाहतो मग खेळाडू असतील काही संघ असतील नवनवीन जेव्हा जेव्हा संघ या क्रीडानगरीमध्ये दाखल होतात रोहनना तेव्हा या क्रीडानगरीच्या प्रेमात पडतायत. अशी भव्य आणि दिव्य ऐतिहासिक क्रीडानगरी आहे. वैभवशाली सन्माननीय मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्या मालकी हक्काचं एक क्रीडांगण आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर. हो यावेळेस ऑन साईडला पिकअप स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑन साईडला टाटा बाय बाय करणारा बॉल सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. ज्या अक्षय देशमुखने या डावामध्ये मिडन षटक हाताळले त्याच अक्षय देशमुखच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती पिकअप स्ट्रोक पाहायला मिळालाय. 6 धावा मिळवले. षटकाराची मोहर लागली आहे ती जय हनुमान वानिवली संघाच्या खात्यामध्ये. गोलंदाज आपण पाहतो अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट. हो बॅटची लिडिंग एज मागे चाललाय. नो चान्स इन टू द फिल्डर. बॉल चाललाय लॉंग स्टॉप एंडला धन 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 करत सीमा पार. नितांत गरज आहे धावांची. आणि आता षटकारानंतर आलेला चौकार अगोदर ताकद पाहायला मिळाली. त्यानंतर नजाकत बरा स्ट्रोक बॅटची लिडिंग एज मागे अष्टीरक्षक बीट झालेत आणि आता आलेल्या 4 धावा. हो यावेळेस ऑन साईडला आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडे कडे स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळालाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमा पार. A1 क्वालिटी. खेळाडू जयेश सलामीला आलेला आहे. शांत होता परंतु आता त्याने सांगितलंय अरे लढता लढता पडलो तरी चालेल याचा मला खंत नाही कारण शांत बसायला मी काय जय हनुमान वानिवलीचा संत नाही आहे. काय जबरदस्त बॅटिंग त्याने केली आहे. आक्रमक पवित्रताने घेतलेला आहे. त्याला माहिती आहे अभी नाही तो फिर कभी नाही. धाबा बनवाव्याच लागणार आहेत आणि आता धाबा संख्येचा आकार या ठिकाणी आपल्याला हळूहळू मोठा होताना दिसतोय. षटक क्रमांक आपण पाहतो 4 मध्ये आहोत. अक्षय यावेळेस ऑन साईडला उडवलाय. आणखीन एक स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेशच्या बॅटमधून बॉल चाललाय त्याच दिशेने. यावेळेस आपण पाहतोय सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार.
तर मिस्टर रॉय, कारण 70-70चे बॉल वापरण्यात आलेले आहेत आणि त्यांची टॅग लाईन आहे लगा तो 6. अगदी आपण पाहतो तशीच बॅटिंग आता सध्या तरी होती आहे. मी तर म्हणेन अक्षय देशमुखने जे मिडल षटक या अगोदर हाताळले ना, ती केलेली मेहनत आता कुठेतरी वाया गेल्यासारखी वाटते आहे. परंतु अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः अक्षय देशमुख जे बॉल टाकतात ना, त्या बॉलचा पूर्णपणे फर काढण्याचा प्रयत्न आता बॅटर जयेश करतायत. काय जबरदस्त बॅटिंग आहे. संघाची धाबत संख्या फलकावरती 39. शांत होता जयेश. त्याचा आक्रमक रूप त्याने आता दाखवलंय टीम कानोर बॉईज कानोर संघाला. व यावेळेस आडव्या बॅटने ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल केलाय. डीपमध्ये शतरक्षक उपस्थित आहेत. ऋतिक रसाळ चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत 2 धाबा घेण्याचा अवधी होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबत संख्या धाबा पुस्तकावरती 41. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता अक्षयच्या विरोधात आपण पाहतो एकंदरीत जवळ 24 धाबा 5 चेंडूमध्ये बनवल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल स्ट्राईक केला जयेश. शेवटचा बॉल तो राहिला अक्षयच्या नावावरती. फलंदाज झाला बाद. या मॅचची प्राइज विकेट जयेश मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. पूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. आणि आता जो बॅटर नुकताच पास झालाय अर्थात जयेश, ज्याने 12 चेंडू फेस केले तुषार शिंदे सरांनी 36 धाबांची एक जबरदस्त वादळी इनिंग त्याने साकारली. आपल्या संघाला पूर्णपणे कमबॅक करून देत असताना एक फायटिंग टोटल बनवण्याचं त्याचं स्वप्न होतं. परंतु आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये किती धाबा बनवल्या जातील, किती धाबांची इन्व्हेस्टमेंट खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये करेल जय हनुमान वानिवली संघ, हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज आपण पाहतोय कानोर बॉईज कानोर टीमच्या वतीनं स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी अंतिम षटकामध्ये गोलंदाज आदित्य देशमुखला तुम्ही पाहतायत. षटक क्रमांक 5. नेक्स्ट मॅचचा कॉल कापरी सिद्धी पालेगाव संघाचे कॅप्टन आणि जय ताडोबा कळम दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील की या षटकानंतर आपण लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आहे, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. उपस्थित आहेत आमचे तुषारजी शिंदे सर. गोलंदाज आदित्य शेवटचा अंतिम षटक. चला विनंती राहील पंचांना की आपण लवकरात लवकर सामना स्पीडअप करायचे. जास्त वेळ देऊ नका कोणत्या संघाला, कारण ऑलरेडी 2 दिवस आपण पाहिलं 2 रात्रीमध्ये भरपूर आपण लेट आहोत. आमची संपूर्ण ऑफिशियल टीम देखील वारंवार या सूचना करते आहे. चला पंच आपण सामना लगेच चालू करा. शेवटचा अंतिम षटक आहे. DK दत्ता कडव सर आणि कुणाल पेनकर सर AMR पॅनलचे हे सगळं पंच तुम्हाला पाहायला मिळतील. आज डान्सिंग अंपायर आहेत विष्णू शिंदे सर. बॅटची आतली कडा संपर्क व्यवस्थित नाही आहे. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु इथे आपण पाहतो तो अंगलट आला. पहिला चेंडू डॉट आदित्य देशमुखचा राहिलेला आहे. संघाची धाबत संख्या स्थिर आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 5चा खेळ चालू आणि संघाची धाबत संख्या 41 वरती आहे. शेवटचा अंतिम षटक राऊंड विकेटने आदित्य. हो यावेळेस ऑन साईडला अक्षरशः खोदून काढलाय बॉल. चालला डीपमध्ये अलॉंग द कार्पेट. एक सिंगल मिळाली आहे. एकाच धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. पहिला डॉट आल्यानंतर एक धाव एकवटण्यात आली आणि या सिंगलने स्ट्राईक रोटेट करण्यात आलेली आहे. संघाची धाबत संख्या 42. 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. अतिशय महत्त्वाची मॅच आपण पाहतोय. रेग्युलर गटामधून 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आमने सामने खेळतात. प्रत्येक संघाला विनंती राहील की
रेग्युलर ज्या मॅचेस आहेत सलग होणार आहेत. हो, या ठिकाणी आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ चेंडू टाकण्याचा प्रयत्न शरीरापासून थोडासा दूर राहिलाय. पंच सांगतात त्यासाठी वाईट बॉल. अबांतर धाव मिळेल. अबांतर धाब्याने संघाची धाबत संख्या 43 वरती पोहोचली. टीम जय हनुमान वानिवली खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल या मॅचमध्ये हे आपल्याला पाहायचे. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो यजमान वर्सेस पाहुणे अशी लढत मैदानावरती रंगतीये. आणि इथे बिस्टामिंग स्टोक शतरक्षक येत आहेत. दोन शतरक्षक. परंतु अगदी आपण पाहतो दोन्ही खेळाडूंच्या मधोमध हा चेंडू जमिनीवरती लँड होतोय. तोपर्यंत मिळतील 2 धाबा. संघाची धाबत संख्या सिंगल डबलने पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळली. जयेशने मात्र संघाचा डाव सावरला. जर जयेशला एखाद्या खेळाडूची साथ मिळाली असती ना तर किमान 55 ते 60 किंवा 60+ जाण्याचा प्रयत्न सुद्धा टीम वानिवली संघाने या मॅचमध्ये केला असता. शेवटचे अंतिम 2 बॉल. स्टील 2 to go. सेबा फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित केलेली भव्य आणि दिव्य दिवस रात्र फॉर्मॅटची स्पर्धा आहे. शेवट या ठिकाणी आपण पाहतोय सातत्याने गोड करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. आणि आता हाही चेंडू अत्यंत सुरेख पद्धतीने हाताळण्यात आलेला आहे. मेरिटनुसार आदित्य देशमुखने सुद्धा हे षटक हाताळले. कारण या षटकामध्ये धावा यायला हव्या होत्या. किमान डगआउटमध्ये जी चर्चा चालू आहे की 10 ते 12 धावा जरी आल्या असताना शेवटच्या षटकामध्ये तर एक चांगली फायटिंग टोटल या मॅचमध्ये बनवू शकली असती. शेवटचा बॉल तो सुद्धा राहिलाय आदित्य देशमुखच्या नावावरती. शेवटचे 2 बॉल डॉट आलेत आणि आता संघाची धावा संख्या धाबलकावती आहे 45-46 धावांचं लक्ष्य या मॅचमध्ये. टीम कानूर बॉईज कानूर संघाला या आपण लगेच टॉस करू नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला जय ताडोबा कळम तर दुसऱ्या बाजूला कापरी सिद्धी पालेगाव. जय ताडोबा कळम आणि कापरी सिद्धी पालेगाव दोन्ही संघाचे संघनायक आपला विनंती आपण टॉससाठी यायचंय. दोन्ही संघाचे संघनायक आपला विनंती आपण त्वरित टॉससाठी या. जय ताडोबा कळम संघ आणि कापरी सिद्धी पालेगाव संघाचे संघनायक आपला विनंती आपण टॉससाठी या. तर कळम संघाचे संघनायक दाखल झालेत. पालेगाव संघाचे संघनायक आपला विनंती आपण देखील त्वरित टॉससाठी यायचंय. साठी लगेच यायचं विनंती आहे. कापरी सिद्धी पालेगाव संघाचे संघनायक आपला विनंती आपण त्वरित टॉससाठी या. जास्त विलंब लावू नका. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होणं गरजेचं आहे याची नोंद सर्वांनी करून घ्या. सन्माननीय भीमाजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. दादांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस संपन्न केला जाईल. आणि कापरी सिद्धी पालेगाव संघाचे संघनायक आपला विनंती आपण त्वरित टॉससाठी यायचंय. कळम संघाचे संघनायक इथे दाखल झालेले आहे. टॉस संपन्न केला जाईल. कापरी सिद्धी पालेगाव संघाचे संघनायक देखील दाखल होत आहेत. सन्माननीय भीमाजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. टॉस संपन्न केला जाईल. दोन्ही कर्णधार या ठिकाणी दाखल झालेले आहेत. टॉस आपण संपन्न करतोय सन्माननीय कदम साहेबांच्या शुभ हस्ते. असा कॉल होता आणि काटा ॲज इट इज आलाय. दोघेही थांबा. कदम साहेब आपण स्थानापन्न व्हायचं विनंती आहे. या दादा इकडे.
कापरी सिद्धी संघाने टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? निर्णय आता आमचे प्लेयर आले का आम्ही कळवतो तुम्हाला. कापरी सिद्धी संघ या बदलापूरच्या मैदानावरती याच्या अगोदर खेळलाय का कधी? हो, भरपूर वेळा केलं आम्ही. एक या मैदानावरती आल्यावरती एक वेगळा फील निश्चित येत असेल, काय सांगाल त्याविषयी? आता मैदान तर खूप छान आहे आणि खेळायला अजून मजा येईल पहिल्यापेक्षा. तुम्ही देखील या मैदानावरती अगोदर कधी खेळलात का, आणि या मैदानावरती खेळण्याचा काय आनंद असतो? हो नक्कीच आम्ही याआधी देखील या मैदानावर खेळलो होतो आणि नक्कीच इथे खेळण्याचा आनंद खूप वेगळा असतो आणि आम्ही ते एंट्री म्हणजे आवर्जून घेत असतो आणि यावेळेस आम्हाला एंट्री भेटली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टीने खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कापरी सिद्धी संघाने टॉस जिंकला, निर्णय आपल्यापर्यंत येईल, थोडीशी प्रतीक्षा त्यासाठी करावी लागेल, हरकत नाही. परंतु ऑन गोईंग मॅचकडे आपण जातोय. धन्यवाद. दुसरी मॅच आहे, 46 धाव्यांचं पुणे एकदा टार्गेट आहे. 46 इज द टार्गेट. पहिला बॉल, अप्रतिम फटका आपण पाहिलं, शरीरामध्ये बॉलला घेतलं, लोअर फुलटच होता आणि तिथे स्वीप करत असताना डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये पहिल्या बॉलवरती ठोकलाय चौकार. 4 धावा. मिळतील तब्बल 7. अप्रतिम सुरुवात झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, अतिशय आक्रमक सुरुवात झाली आहे कानूर संघासाठी. अप्रतिम सुरुवात इथे केली आहे कानूर संघाने. चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू झाली मैदानावरती. यावेळेस देखील सरळ बॅटने समोरच्या दिशेने आक्रमण केलंय आणि हा देखील बॉल खूप दूरवरती जाईल. तेजस यांच्या बॅट मधून वन मोर बिग हिट, बॅक टू बॅक. बॅकफुटला गेलेत यावेळेस. पॉईंट क्षेत्रामध्ये बॉलला केलेत. एका धावेची प्राप्ती होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 18 धावा धावफलकावरती. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आणि पहिल्याच षटकामध्ये धावांचा पाऊस मैदानावरती पडताना पाहायला मिळतोय. अतिशय वेगाने सुरुवात केली दोन्ही बॅटरनं. तेजस आहेत, त्यांनी अप्रतिम सुरुवात केली. आता वैभव आहे स्ट्राईक एंडवरती.
पुढचा बॉल वैभव देखील अप्रतिम फटका खेळतायत. लाजवाब फटका पिकअप शॉट आहे आणि या बॉलला देखील सीमारेषच्या पलीकडे पाठवलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये वैभवने देखील चौकार ठोकलाय. 4 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनला पूल करत असताना क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत आणि बॉल सीमारेषा देखील गाठतोय. आणखी एक चौकार. 4 धावा. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम या दरम्यान आपण पाहतो बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय संतोष मामा म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सेवा फाउंडेशनच्या वतीनं आपण पाहतो ही स्पर्धा एन्जॉय करतोय. स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2025 आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपले असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष मामा म्हात्रे यांचं मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया मागच्या दिशेने 2 संघांदरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते आणि यानंतर काप्रीसिद्धी पालेगाव आणि जय ताडोबा कळम या 2 टीममध्ये सामना होणार आहे. तत्पूर्वी नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. सर सुरुवात काय जबरदस्त केली आहे. या ठिकाणी कानोर संघानं अप्रतिम सुरुवात इथे केली आहे. MH05 अक्षय कानोर संघ आज मैदानावरती आक्रमक सुरुवात त्याने केली आहे आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत तब्बल 26 धावा. 24 बॉलमध्ये 20 धाब्यांची आवश्यकता आहे. अगोदरच्या मॅचमध्ये देखील 46 धाब्यांचं टार्गेट होतं. तिथे संघ धावा चेस करताना पराभूत होताना आपण पाहिला, परंतु या मॅचमध्ये आक्रमण केलंय. आक्रमक सुरुवात इथे पाहायला मिळाली. असं म्हणतात ना, वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही अर्ध काम पूर्ण केल्यासारखी असते आणि ती चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमची. ज्या पद्धतीने आक्रमण केलं, सुरुवातीला पहिला बॉल तेजसने देखील चौकारानं खातं खोललं, वैभवनं देखील चौकारानं खातं खोललं. 2 षटकार 1 चौकार तेजसच्या बॅटमधून आलाय आणि 2 चौकार वैभव यांच्या देखील बॅटमधून आलेत. या दरम्यान मैदानाच्या मध्ये कानोर बॉईज कानोर हा संघ खेळतो आणि त्या संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. कानोर गावचे सरपंच सन्मान्य अरुणजी राऊत साहेब यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात त्यांचं या ठिकाणी आगमन होईल या स्पर्धेला भेट देण्यासाठी. गोलंदाज तयार सबोर चॅनकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहतो इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली आहे. पॉईंटमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत बोलते एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या पुढे सरकती आहे. धाबा चेस करत असताना टीम कानोर बॉईज कानोर संघ. डॉट बॉल आला. शेवटचा बॉल डॉट होता. तिथे धावफलकावरती धावा आहे 26 धावा धावफलकावरती. गोलंदाज शरद बॉलिंग ट्रॅकवरती. तेजस आणि वैभव ही जोडी मैदानावरती आहे. शरद दुसरा बॉल. यावेळेस स्विच नाही तर स्वीट हिट आहे. व्हॉट अ शॉट दॅट इज. असं वाटलं की लेफ्टी फलंदाज खेळतोय आणि त्याने पूल केलाय. यावेळेस स्विच हिटचा हा स्वीट चौका. तीस धावा धावफलकावरती आहेत. वेगानं धावफलक पुढे जाईल. जसं मुंबईच्या ऑटो रिक्षामध्ये तुम्ही बसता, मीटर खूप वेगानं फिरत असतं, तसं धावफलक देखील पुढे जात आहे. खूप वेगानं धावा बनतायत. यावेळेस देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस दुधारी शस्त्र लगा तो आबाद नाही तो बर्बाद. दांडी इथे गोल झाली आहे. फलंदाज बाद.
धावपलकावरती आहेत. पहिली सफल झाली आहे. नवीन फलंदाज अंकित मैदानावरती दाखल झाले. तेजस छोटी परंतु इम्पॅक्टफुल खेळी तेजस यांची आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम बॅटिंग तिथे स्विच हिट असतील, सरळ बॅटने असतील, जे फटके खेळले तेजसने, अप्रतिम बॅटिंग. जोपर्यंत मैदानावरती होते तोपर्यंत पैसा वसूल प्रेक्षकांचा, फुल एंटरटेनमेंट. ज्यावेळेस देखील फुल टॉस बॉल होता, डीप झाला बॅटर त्याचे, लोअर फुल टॉस अलॉंग दी कार्पेट, काऊ फेजला ट्रॅव्हल झालाय, थोडंसं पंबल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा अगदी सहज मुकम्मल. क्रिकेटमध्ये तुम्ही जर चूक कराल तर त्या चुकीचे रूपांतर अगदी धावेंमध्ये सहज फलंदाज करतात. ते चित्र पाहायला मिळालं. एका धावेचे रूपांतर अगदी 2 धावेंमध्ये केलं. दोनही फलंदाज खूप वेगानं तिथे 2 धावा पूर्ण केल्यात. 32 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल, ज्यावेळेस देखील अप्रतिम फटका आणि पायाच्या साह्याने बॉल अडवलं. इथे धावबाद होऊ शकतात. संधी निर्माण झाली होती. कदाचित लवकर बॉलला गॅदर केलं असतं तर एकच धाव तिथे प्राप्त होईल. तुमची बॉडी लँग्वेज सतत पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. ऑस्ट्रेलिया संघ जेव्हाही ICC टुर्नामेंटमध्ये खेळतो त्यावेळेस त्यांचा एक वेगळा परफॉर्मन्स तुम्हाला नेहमी पाहायला मिळतो. त्याचं कारण आहे त्यांची बॉडी लँग्वेज आणि सातत्याने जिंकण्याचा विचार ते करत असतात. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. एकूण धावपलकावरती धावा आहेत 33 रन. संदीप कुरकाड 33 धावा धावपलकावरती. जेव्हापासून तेजस बाद झाले तेव्हापासून मॅचचं स्पीड कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी वानिवली संघानं देखील केला आहे, परंतु इथून मात्र पुनरागमन त्यांना देखील करावं लागेल. धावपलकावरती धावा आहेत 33 धावा. 18 बॉलमध्ये 13 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल 13 धावा. वैभव आणि अंकित ही जोडी मैदानावरती आहे. 18 बॉलमध्ये 13 धाव्यांची आवश्यकता. इथून जर एखादी विकेट आली तर वानिवली संघ देखील इथे पुनरागमन करेल, यामध्ये शंका असण्याचं कारण नाही आहे. पुनरागमनाची संधी त्यांच्याकडे देखील आहे. 18 मध्ये 13 पाहिजेत, परंतु क्रिकेट आहे आणि या खेळामध्ये कधी काय घडेल या गोष्टीचा मात्र नेम नसतो. जिथे प्रत्येक प्रेडिक्शन फेल आहे तो क्रिकेटचा खेळ आहे आणि इथून मात्र या मॅचमध्ये काय होईल हे चित्र देखील पाहायचं आहे. 18 मध्ये 13 पाहिजेत. इथे मात्र इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळायचा होता, सूर्यकुमार बनायला गेले परंतु तसं झालं नाही. हा बॉल डॉट आलाय. सूर्यकुमार यादव, MS धोनीने केलेली स्टंपिंग, किती क्विक स्टंपिंग केली आणि सूर्यकुमार यादवला देखील माहीत होतं, अगदी वाट पाहिली नाही, लगेच मैदान सोडलं. त्या पत्तीने फटका खेळायचा होता सूर्यकुमार यादव स्टाईलने, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. 17 मध्ये 13 पाहिजेत. 17 बॉल 13 धाव्यांची आवश्यकता असताना आपण पाहिलं केवळ बॉलला दिशा दिली आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चीप शॉट आपण पाहतोय. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावपलक पुढे जाईल. 34 धावा धावपलकावरती. 34 रन. संदीप कुरकाड अंकित त्यांच्या बॅटमधून सिंगल आली. वैभव आहेत स्ट्राईक एंडवरती. गोलंदाज कौशल. पुढचा बॉल आपण पाहतोय फुलर लेनचा, सरळ बॅटने केलेला प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह, एक धाव खूप वेगानं पूर्ण केली. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 35 धावा धावपलकावरती. हिंदी कॉमेंटर जर असते तर त्याने कदाचित सांगितलं असतं नाखे नीचेचे रन चुराई. काम सोपं नसतं. एक धाव तिथे प्राप्त झाली. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 35 धावा धावपलकावरती आहेत. 35 रन. संदीप कुरवाड 35 धावा धावपलकावरती. यावेळेस शरीरावरती बॉल आदळाय. इथे देखील एका धावेचा प्रयत्न, अंगलट येऊ शकतो आणि अंगलट आलाय देखील. फलंदाज धावबाद. आवश्यकता माफी नाही. समय सूचकता काय असते ते तुम्हाला पाहायला मिळालं. प्रेझेन्स ऑफ माइंड सातत्यानं. गणेश पाटील त्यांचं देखील कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यासोबत आमची 10 क्रिक लाईव्हची टीम, ते देखील अतिशय चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. समालोचकांच्या भूमिकेमध्ये दस्तूर खुद्द बदलापूरची एवन जोडी सन्माननीय महेशजी धुळे सर, अर्थात मॅडी धुळे सर,
जे बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष आहेत, सन्मान्य राहुलजी चव्हाण बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष, आणि त्यासोबत नामांकित पंच तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतील. ज्यावेळेस बॅकफुटला गेलेत, बॉलला दिशा दिली आहे डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रा, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती. विष्णू शिंदे सर, DK सर आणि कुणाल पेनकर सर हे बदलापुरातील नामांकित पंच आहेत आणि ते आज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. तेरा बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता. बॅकफुटला गेलेत, फटका चांगला आहे यावेळेस कव्हर रिजनला, डीप कव्हर पॉईंट रिजनला हा बॉल ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत एकेरी धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती एकूण धावा आहेत 37 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा, या षटकामध्ये देखील केवळ 5 धावा आल्यात आणि आता 12 बॉलमध्ये 9 धावेंची आवश्यकता आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. इथे मात्र तेजस बाद झाले. खूप चांगली सुरुवात त्याने केली होती, परंतु आता मॅचमध्ये पुनरागमन केलंय वानिवली संघानं देखील. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती असेल आणि संधी असेल डीजे. शरद गोलंदाज आहेत. षटक क्रमांक 4 साठी शरद बॉलिंग ट्रॅकवर ते दाखल झालेत. गोलंदाज शरद बॉलिंग ट्रॅकवरती. 12 बॉल 9 धावेंची आवश्यकता आहे आणि थोडंसं अडचणीमध्ये बॅटिंग करणारी टीम कानोर संघ. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटला स्लाइस झाला हवेत, बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि आणखी एक सफलता. वानिवली संघ हळूहळू का होईना परंतु या मॅच मध्ये पुनरागमन करतोय. आली सफलता. आता 11 बॉल. जर आणि तरला फारसं महत्व नाहीये. असं म्हणतात ना, बस निघून गेली की हात वर करण्यात पॉइंट नसतो, असं म्हणतात ना. सत्ता गेली शहाणपण गेलं, तेच झालं या मॅच मध्ये. तेजस बाद झाले आणि तदनंतर मग मात्र संघ आता अडचणीमध्ये आलाय. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉलमध्ये 9 धावेंची आवश्यकता आहे आणि आता मात्र वानिवली संघ, तिथे बॉडी लँग्वेज तुम्हाला पॉझिटिव्ह पाहायला मिळेल. सकारात्मक सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. एक दुसऱ्याचा आत्मविश्वास उंचावताना खेळाडू आता मैदानावरती पाहायला मिळत आहेत. इथे देखील विकेट येऊ शकते आणि कदाचित हा झेल ड्रॉप झालाय आणि इथे खूप मोठी चूक क्षेत्ररक्षकाने केली आहे. सिंपल संधी होती, या अगोदर एक चांगला झेल, यावेळेस देखील संधी होती. गोलंदाज विचार करत असेल माझं काय चुकलं, परंतु क्रिकेट इट्स पार्ट ऑफ द गेम. झेल सुटलाय आणि अजून देखील वानिवली संघ मॅच मध्ये. 8 धावेंची आवश्यकता आहे. 10 बॉल 8 धावा.
यावेळेस अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आता बॉल शिल्लक आहेत 9 बॉलमध्ये 8 धाव्यांची आवश्यकता आहे. बऱ्याच जणांनी असा अंदाज लावला असेल 2 षटकांमध्ये मॅच संपेल, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, जिथे प्रत्येक प्रेडिक्शन फेल आहे तो क्रिकेटचा खेळ आहे. आता 9 बॉल 8 धाव्यांची आवश्यकता. कानोर संघ सुरुवातीला 26 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यानंतर फेवरेट त्यांना मानलं गेलं, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, इथे मात्र केव्हाही फासा पलटू शकतो. हा खेळ क्रिकेटचा आहे. फुल टॉस बॉल आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. षटकार आलाय. बॅटमधून आलाय जबरदस्त षटकार. 6 धावा. दोन धाव्यांची आता आवश्यकता आहे. यावेळेस देखील दरम्यान क्षेत्रामध्ये बॉलला खेळतायत. एका धावेचा प्रयत्न, एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेलाय आणि मे बी फॉर्मॅलिटीज पूर्ण झाली आहे. अर्थात कानोर संघ या ठिकाणी विजयी झालाय